आज आहे ना आपण एकदम सोप्या पद्धतीने चॉकलेट पुडिंग बनवायचं आहे। खायला खूप टेस्टी लागतं आणि बनवायला अतिशय सोपं आहे। आपल्या लहान मुलांनाही खूप आवडेल। तर त्यासाठी आहे ना 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे मी, हाताच्या साहाय्याने असं चुरून घेतलेलं आहे। मग आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चुरलेलं पनीर घालून घ्यायचं। त्यामध्ये आता आपण पाव कप दूध घालायचं, 2 चमचे मध घालून घेऊया। मग कोको पावडर घालायची आहे 1 चमचाभर। त्यानंतर डार्क चॉकलेट वितळवून घातलेले आहे, जवळजवळ अर्धा कप घातलेले आहे मी। त्यानंतर 1 मिनिटासाठी आपल्याला हे छान ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता चॉकलेट पुडिंगचं मिक्सचर मस्त तयार झालेलं आहे, दिसायला खूप छान दिसतं, सेट झाल्यावर खूप छान लागतं। नक्की आपण ही रेसिपी ट्राय करा। आता बोलमध्ये तयार केलेलं मिश्रण घालून घ्यायचं आणि 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये मस्त सेट करून घ्यायचं आणि 2 ते 3 तासानंतर कॉफी पावडर यावरती आपण डस्ट करून घेऊया। खायला खूप टेस्टी लागतं। आपण